नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपल्या देशामध्ये इंधन मोठ्या प्रमाणावर लागते। आपल्या देशात नाही तर संपूर्ण विश्वभरातच इंधनाची गरज फार आहे आणि इंधन निर्मितीचे स्रोत मात्र कमी आहेत। मग अलीकडे सगळ्यांचा एकच प्रश्न उठलेला आहे की गॅस खूप महाग झालेला आहे, गॅस खूप महाग झालेला आहे। मग गॅसवर पर्याय काय? तर गॅस स्वस्त होण्यासाठी पर्याय काय? तर प्रत्येक जण म्हणतो की सत्ता परिवर्तन केलं पाहिजे, हे नाही ते सरकार, ते नाही ते सरकार आलं तर गॅस स्वस्त होईल। पण गॅसला पर्याय सरकार नसून गॅसला पर्याय भारतीय स्रोत आहेत, जे भारतामध्ये इंधन निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारातून गॅस तयार केले जातात आणि ते गॅस आपण इंधन म्हणून स्वयंपाकासाठी, त्यानंतर आपल्या ऊर्जेसाठी, वीज निर्मितीसाठी वापरत असतो। तर हे गॅस कशापासून तयार केलेला आहे आज आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत। या ठिकाणी आहे प्रत्यक्ष बायोगॅस, आपल्याला प्रत्यक्ष बायोगॅस दिसेल। या ठिकाणी गाईचं शेण, त्यानंतर बैलाचं, विशेष करून भारतीय जनावरांचं, गाय आणि बैल, भारतीय बैल आणि भारतीय गाय, भारतीय वंशाची गाय, या गुरावासरांचं शेण आणि त्यांचं गोधन अर्थात गोमूत्र यापासून निर्मित बायोगॅस आहे। आणि हा बायोगॅस अतिशय जुन्या कालापासून भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये, आपल्या देशामध्ये याचा इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असतो। परंतु अलीकडे आपण जागजागी बॅनर वगैरे पाहतो, उज्ज्वला गॅस, उज्ज्वला गॅस, उज्ज्वला गॅस। आणि ते उज्ज्वला गॅस एक वेळेस आपल्या घरामध्ये आले आणि पुन्हा आपल्याला भरून मात्र कोणीच देईना झाले। स्वस्तामध्ये नाही ना मोफत नाही, फक्त सिलेंडर देण्यात आले, पण गॅस कोण देणार? तर गॅस आपल्याला वारंवार खर्चातून भरावं लागत आहे। आणि मग प्रत्येक घरामध्ये गॅससाठी, गॅस संपला की प्रत्येक घरामध्ये तंटा म्हणजे आपल्याला पाहायस मिळत आहे, अनुभवायस मिळत आहे की गॅसच्या नावानं सगळीकडे आरडाओरड चाललेली आहे। पण हा गॅस मोफत सुद्धा स्वयंपाकासाठी उपलब्ध होऊ शकतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे बायोगॅस प्रकल्प असतात। आणि आता हा बायोगॅस कसा असतो, त्याच्यामध्ये काय काय टाकल्या जाते आणि त्यानंतर तो निर्माण कसा होतो, त्यानंतर त्याचा स्वयंपाकासाठी आणि विद्युतसाठी कसा उपयोग केला जातो आणि त्यापासून जे वेस्टेज असतं, बाय प्रोडक्ट म्हणून मिळतं, त्याची स्लरी, त्याच्यानंतर आपण शेणखत म्हणून शेतामध्ये वापर करत असतो, असे जे आहे त्याचं वेस्टेज बाहेर पडणारं ते सुद्धा आपल्याला इथं प्रत्यक्ष आहे बघायला। आता याचा जो उपयोग आहे हा आपल्या भारत देशाला आणि आपल्याला, प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करणारा उपयोग असतो। पण हा बायोगॅस मागे का पडलेला आहे? प्रत्येक गावामध्ये तर जनावरं असतात, गायी असतात, बैल असतात, पूर्वी जास्त होते, आता त्यांची संख्या कमी झालेली आहे। कमी याच्यामुळे झालेली आहे की त्यांना चारा पाणी करायला कुटुंबाला वाटतं, लोकांना वाटतं की खर्च लागत आहे आणि त्याच्यापासून उत्पादन काहीच होत नाहीये। पूर्वी शेतीसाठी त्याचा वापर करावाच लागायचा बैलांचा, म्हणून लोकांना आवश्यक होतं। नंतर ट्रॅक्टर वगैरे आलं तर लोकांना वाटू लागले की आता बैलांची, गायींची काही गरज नाही। परंतु गरज नाही कशी? आज प्रत्येक कुटुंबात दुधाची इतकी गरज आहे, पण असे अनेक कुटुंब आपल्याला भेटतील की ज्यांच्यामध्ये दुधाचा वापरच केला जात नाही। याचा अर्थ त्यांच्या घराची दुधाची गरज कुठे गेली? लहान मुलांना दूध तर लागतच ना, पण गाईच नाही, तर म्हणून दुधाचे वापर आता कमी झालेला आहे। आणि एखाद्या घरात दूध असलंच तर ते पॉकेटचं दूध आणलं जातं। क्वचितच काही घरं आहेत की त्यांना गाई म्हशीचं ओरिजिनल दूध मिळतं, तेही पूर्णपणे ओरिजिनल मिळत नाही, म्हणून सगळ्यांचीच आरडाओरड चाललेली की दूधच चांगलं मिळत नाही। दूध चांगलं कसं मिळणार? गाई म्हशीच नाहीत ना आता आपल्याकडे, आणि असतील त्यांच्या घरी कमी आहेत। आणि मग जेवढे आहेत त्यांच्या तरी शेणाचा आणि गोधनाचा उपयोग इंधन निर्मितीसाठी केला जातो का? शेणखत निर्मितीसाठी केला जातो का? अर्थातच उत्तर आहे नाही। आपण प्रत्येक गावामध्ये जातो, कुठेही असं दिसत नाही की कुठेतरी बायोगॅस प्रकल्प तयार केलेत, वैयक्तिक सुद्धा लोकांनी तयार केले नाहीत। आणि गावामध्ये ग्रामपंचायतला सुद्धा तिथं प्रकल्प दिलेले आहेत शासनाने की लोकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा नसते, कारण हा बायोगॅस तयार करायचा म्हणजे मोठ्या प्रमाणावर थोडीशी जागा पाहिजे, कारण हे मोठं ले असतात, त्याच्यासाठी जागा आटते वगैरे आणि त्याची स्लरी बाहेर निघते, त्याच्यासाठी खड्डे वगैरे करावे लागतात। परंतु गावामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे एवढी जागा उपलब्ध नसते, जनावरं असतील तर बायोगॅससाठी जागा नसते। पण गावाची सार्वजनिक जागा मात्र अनेक ठिकाणी भरभरून असते। अशा ठिकाणी ग्रामपंचायतला सरकारने अनुदान ठरवून दिलेलं आहे की त्या वेगळ्या प्रकल्पासाठी तुम्ही तो बायोगॅस प्रकल्प ठिकठिकाणी सार्वजनिक जागेमध्ये, सरकारी जागेमध्ये, जी कलेक्टरच्या ताब्यामध्ये असते त्या जागेमध्ये, गायरानामध्ये हे बायोगॅस प्रकल्प उभारा आणि प्रत्येक गावाला
आणि प्रत्येक घरापर्यंत पाईपने गॅस उपलब्ध करून द्या किंवा त्यांच्या सिलेंडरमध्ये भरून द्या. पण सिलेंडरची ही गरज नाही. इथे आपण बघू शकतो की कसे हे टँक आहेत बायोगॅसच्या. अर्थात याच्यामध्ये शेण आणि पाणी कालवून असं या ठिकाणी टाकलं जातं. त्यानंतर ते त्या टँकमध्ये जातं. मग गॅस तयार होऊन ह्या पाईपने असा तिकडे जातो किचनमध्ये आणि परत काही विद्युतसाठी इकडे जातो आणि याच्यामध्ये वेगवेगळे कॉक लावलेले आहेत आणि जे गॅस तयार झाल्यानंतर जे वेस्टेज आहे स्लरी ते इकडच्या टँकमध्ये येते. इथून खाली येते. खालून इथून अशी त्याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. जाण्यासाठी नाली काढून दिलेली आहे आणि इकडे 2 मोठे खड्डे केलेले आहेत. त्या खड्ड्यामध्ये हे वेस्टेज स्लरी सोडल्या जाते, ज्याचा अतिशय उत्तम उपयोग शेतीसाठी केला जातो. इथली पूर्ण शेती ही याच स्लरीवरती पिकवली जाते. आपल्याला कुठल्याही वेगळ्या रासायनिक खताची गरज पडत नाही. अतिशय उत्तम प्रकारची फळं इथे खायला मिळतात. त्यानंतर शेतीचं मध्ये येणारं धनधान्य हे याच स्लरीवर मध्ये पिकवल्या जातं, कारण की दुसऱ्या रासायनिक खताची गरज नाही इथं. म्हणून उत्तम प्रकारचं धान्य इथं उपलब्ध आहे. ते भात सुद्धा घेतला जातो. गहू, ऊस, कॉटन, संत्र्याचा बगीचा, इकडे हळद, त्याच्यानंतर केळीचा बगीचा, इकडे रामफळाचा बगीचा आहे, आंब्याचा आहे, पेरूचा आहे, आवळा आहे, चिंच आहे. हर एक प्रकारचं फळ, इकडे बाजूला मिरच्या आहेत. हर एक प्रकारचं फळ आणि सर्व प्रकारचा भाजीपाला ह्याच स्लरीवरती पिकवल्या जातो. त्यानंतर गोधन जे आहे, गोमूत्र, त्याच्यापासून औषध निर्मिती, कडुलिंबापासून औषध निर्मिती केली जाते, जी फॉरेस्टसाठी. त्यांच्यावर कधी शक्यतो ही स्लरी टाकल्यानंतर रोगाचं प्रमाण कमी होतच पिकांवरचं. पण यदा कदाचित आभाळ वगैरे असल्यानंतर थोडासा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असला तर गाईपासून उत्तम प्रकारचं गोमूत्र या ठिकाणी उपलब्ध असतंच. टँकच्या टँक भरून ठेवलेले आहेत पूर्ण, कारण कुठेही इथं गोमूत्राचा थेंब सुद्धा वाया जात नाही. त्याचं व्यवस्थापनच तसं केलेलं आहे. अर्थात हे सगळं महात्माजी गांधी आणि आचार्य विनोबाजी भावे यांच्या अथक परिश्रमातून हे उभारण्यात आलेलं आहे. विनोबाजींनी सर्वे भूमी गोपालो की असं सुंदर व्यवस्थापन इथं गायींचं केलेलं आहे आणि त्यांच्या शेण आणि गोमूत्रातून हे मिळालेला बायोगॅस तर इथं जर उपलब्ध होऊ शकतो तर आपल्या प्रत्येक गावामध्ये का उपलब्ध होऊ शकत नाही. अलीकडे 50-50 लाख रुपये अनुदान प्रत्येक ग्रामपंचायतला सरकार देत आहे. पण साधं पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन गावागावात होईना झालंय, तर गाईच्या शेणाचं आणि गोमूत्राचं व्यवस्थापन कधी हो. पण हे जर झालंच आता करणार तर नाहीतच आपल्या गावोगावचे मुखिया. त्यांना काय म्हणतात आपल्या गावात माहिती आहे आपल्याला. त्या मुखियाच्या डोक्यात हा तर प्रकाश कधी पडणारच नाही. पण जर पडलाच त्यांच्या डोक्यात तर प्रत्येक शेतकरी किती समृद्ध होईल. पण शेतकऱ्यांना समृद्ध व्हायचं नाही द्यायचं का, असा प्रश्न या मुखियांच्या बाबतीत निर्माण होतो. पण इतका समृद्ध शेतकरी होऊ शकेल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस तयार होतो. आता हा गॅस ती आपल्या गावातली पंचायत संस्था विक्री पण करू शकते आणि शासनानं त्यांना सांगितलेलं आहे बरं का, तुम्ही विक्री करून द्या. खुशाल कुटुंबांना विक्री करून द्या. पाईपलाईननं गॅस त्यांना उपलब्ध करून द्या प्रत्येक घरात. त्यांच्याकडून लाईट बिल घेतात त्याप्रमाणे तुम्ही गॅसचं बिल घ्या. पण ते गॅस त्यांच्याच्यानं अजून हा गॅस सुद्धा उपलब्ध करणं झाला नाही. हे दुर्दैव आहे आपल्या देशातल्या, की ते जेव्हा इलेक्शनला उभे राहतात, आम्ही असं करू तसं करू, पाया काय पडतात, लोळण घेतात, साष्टांग दंडवत घालतात, लोळतात पायावर. पण 5 वर्ष त्यांच्याच्यानं एकही असा प्रकल्प उभा करणं होत नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे. राळेगण सिद्धीमध्ये अशा प्रकारचा प्रत्येक घरांना बायोगॅस उपलब्ध करून देण्यात आला होता. 22 वर्षे त्यांचं कुणाचंही गॅसची पाईपलाईन सुद्धा खराब वगैरे झाली नाही. नंतर 22 वर्षानंतर शासनानेच घरोघरी विद्युत शेगड्या दिल्या होत्या. अर्थात शासनाने का दिल्या माहिती नाही. मग अलीकडे त्यांनी दुसरे सिलेंडर सुद्धा सरकारने उपलब्ध करून दिले. मग अलीकडे जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे तिथले सध्या बायोगॅस सगळ्याच ठिकाणचे चालू नाहीयेत. पण वेळोवेळी रिपेअरिंग केली आपण 10-11 वर्षांनी 10-11 वर्षांनी, तर पुन्हा यांना काहीच करण्याची गरज नाही. अतिशय मजबूत असे हे गॅस असतात, टँक असतात त्या गॅसच्या.
आणि त्याचा उपयोग आपण खरंच देशाला आणि कुटुंबाला समृद्ध करण्यासाठी करू शकतो. शेती तर इतकी समृद्ध होते याच्यामुळे आणि आपल्या इंधनाची गरज सुद्धा भागते याने. त्यानंतर विद्युत आहे, मोठ्या प्रमाणावर वीज लागते. आपल्या देशात काही कमी वीज लागते, पण अलीकडे लाईट नाही, लाईट नाही, लाईट नाही म्हणून सगळे ओरडत असतात. सरकारच्या नावाने शिव्या देतात, बोटं मोडतात, काय-काय करतात. पण गॅसची गरज ही गावातच भागवता येते. कारण की आपल्याकडे विद्युतचे मोठमोठे प्रकल्प उभे केले जातात. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी पाण्यापासून वीज निर्मिती होते, काही ठिकाणी कोळशापासून होते. किती मोठे प्रकल्प असतात हे, मोठमोठ्याला मंत्री ते त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि काय-काय त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असतो. कुठून-कुठून वीज आपल्या गावापर्यंत पोहोचवली जाते. पण त्याच्यामध्ये पाण्याची, नैसर्गिक स्रोतांची किती हानी होते ह्याचा आपण विचार करत नाही. पर्यावरणाचा विचार करत नाही. पण जिथल्या तिथं प्रत्येक गावात जेवढी वीज लागते, तेवढी वीज त्याच गावात निर्माण करता येते. वीज स्वावलंबन, इंधन स्वावलंबन ह्या सगळ्या गोष्टी गावातच भागतात आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला इथं विनोबाजींनी दाखवून दिलेलं आहे. इथं वीज निर्मिती या गॅसपासूनच होते आणि इथलं इंधनाची गरज सुद्धा इथूनच भागवली जाते. अशा प्रकारचा हा बायोगॅस आहे. बघा आपल्या देशाची टेक्नॉलॉजी, भारताची टेक्नॉलॉजी, इंडियन टेक्नॉलॉजी किती पुढं आहे. आपण शेण आणि गोमूत्र वेस्टेज म्हणूनच फेकतो ना उकंड्यावर. त्याचा उपयोग काहीच घेत नाही. वर्षभर ते उकंड्यावर वाळून जातं शेण आणि काही जण मग ते वाळलेलं शेण शेतामध्ये एकदाच उन्हाळ्यामध्ये नेऊन टाकतात. रस्ते रिकामे झाले की ट्रॅक्टरमध्ये भरून, पूर्वी बैलगाडीमध्ये भरून. पण त्याच्यापासून आपली टेक्नॉलॉजी बघा, त्याच वेस्टेज आपण जे वेस्टेज म्हणून शेण फक्त त्याच्यापासून इंधन निर्मिती होऊ शकते. त्याच्यापासून वीज निर्मिती होऊ शकते. आपली इंधनाची, विजेची गरज त्याच्यापासून भागू शकते. त्यानंतर आपल्या गाड्या सुद्धा त्याच्यावर चालू शकतात चार्जिंग करून आणि त्यानंतर जे निर्माण होणारी स्लरी आहे ती बाहेर बाय प्रॉडक्ट म्हणून पडली जाते. त्याच्यावर शेती सुद्धा पिकली जाते. म्हणजे एका वेस्टेज पासून 2-3 प्रकारचे उपयोग घेऊन आणखी वेस्टेज झालेली ती स्लरी ती पुन्हा शेताला खत म्हणून उपयोगात आणली जाते. औषधी म्हणून शेतात उपयोगित येते. ते किती टेक्नॉलॉजी, इंडियन टेक्नॉलॉजी सारखी टेक्नॉलॉजी कुठेही पाहायला मिळणार नाही. अर्थात हे सगळं ऋषीमुनी आणि संत महात्म्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या बुद्धीतून निर्माण झालेली ही टेक्नॉलॉजी आहे. याला कुठलीही टेक्नॉलॉजी याच्यास तोड देऊ शकत नाही आणि याला दुसरी तोडच नाहीये या टेक्नॉलॉजी. इंडियन टेक्नॉलॉजी इज द बेस्ट टेक्नॉलॉजी असंच म्हणावं लागेल. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.